उत्सुकता आहे, पण आश्चर्य नाही. लहानपणी घरातला किंवा कोणी ओळखीचा हरीण बघायचं का असं म्हणून कान ओढत मानगुटीला पकडून उचलायचा आणि दिसला की नाही म्हणत कानाची वाट लागोसर तसाच ठेवायचा. त्यावेळेस हा विचार नसायचा की घरात किंवा कॉलनीत हरीण कसा येईल, पण फक्त उत्सुकता आणि आश्चर्यापायी हो म्हणायचो. तसं बऱ्याच गोष्टींबद्दल प्रश्न पडायचे. जसे हिरो हिरोईन एकाच गाण्यात तीन चारदा कपडे कसे बदलत असतील, डबोडोल कसे होतात, महाभारत रामायण किंवा चंद्रकांता बघताना माणूस अचानक गायब कसा होत असेल, भूताचा सिनेमा बघताना स्पेशल इफेक्ट्स पाहून भीती वाटायची व हे सगळं कसं शक्य आहे असं वाटायचं. कॅमेऱ्याची कमाल एवढं एकच उत्तर असायचं. तसे आणखीही बरेच तुम्हाला समजलं असेलच प्रश्न पडायचे आणि एक उत्सुकता असायची. तो काळ इंटरनेट, मोबाईल इत्यादी यायच्या आधीचा होता. आजच्या लहान मुलांना हरीण दाखवू का असं विचारल्यावर मोबाईलमधलं डोकं न काढता काय पण काय बोलता, इथे हरीण कसं शक्य आहे असं बोलून आपल्यालाच वेड्यात काढतील. एखादा सायफाय सिनेमा बघताना आपल्याला देखील आता समजू लागलंय की कॉम्प्युटर प्रोग्रामिंगने हे शक्य आहे. लहानपणी माझे बापू म्हणजे माझे आजोबा एकदा सांगत होते, इंग्रजांच्या काळी भारतात पहिली रेल्वे धावली तेव्हा लोकांना अक्षरशः अक्षराचा धक्का बसला होता. तेव्हा साहेबानं कमाल केली बिन बैलाची गाडी पळवली, हे असं गाणं रूढ झालं होतं म्हणे. कुणी काही असं असाधारण असं काही बोललं की लोक लगेच त्याला वेड्यात काढत. पण आता असं वाटत नाही. उत्सुकता आहेच, पण शक्य नाही असं काही वाटत नाही. पृथ्वीच्या या टोकाचा माणूस दुसऱ्या टोकावरील माणसाला एका क्षणार्धात बघू आणि बोलू शकतो. इतकेच काय, चंद्र राहायला पाठीमागे मंगळावर वस्तीचा विचार देखील सुरू आहे. मला वाटतं फक्त मेलेला माणूस परत जिवंत होणार नाही, ही एवढीच गोष्ट अशक्यप्राय वाटते सध्या तरी. थोडक्यात, उत्सुकता आहे पण आश्चर्य नाही.